नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. चिठ्ठी आई है या गाण्याने देश विदेशातील भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणणारे प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 72व्या वर्षी पंकज उधास यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास यांच्यावर उपचार सुरू होते. भारतातील उत्कृष्ट गझल गायक म्हणून पंकज उधास यांची ओळख होती. येळ्ळूर येथील शेतकरी महिला टरबूज घेऊन शहराकडे विक्रीसाठी येत असतात. बसच्या माध्यमातून त्या प्रवास करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून बस चालक त्या महिलांना बसमध्ये घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी येळ्ळूर येथे बस समोर टरबूजच्या बुट्ट्या ठेवून आंदोलन केले. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. चालकांना नागरिकांनी यावेळी धारेवर धरले. काँग्रेस पक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या विकास कामांना पसंती देऊन भाजप व निषदमधील कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या हुदली गावामध्ये यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सीसी रस्त्यासह रस्ता डांबरीकरण, हुदली कलखांब अशा 5 कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. याचबरोबर हुदली व कलखांब येथील भाजप निषदचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पांडू मण्णिकेरी, अरविंद कारची, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अज्ञात वाहनाच्या ठोकरीने यमनापूर येथील तरुणाचा मृत्यू झाला. बेळगाव गोकाक रोडवरील चंदूर क्रॉसजवळ रविवारी रात्री ही घटना घडली असून उळवी यात्रा आटोपून गावी परतणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला आहे. दीपक प्रकाश नायक, वय वर्ष 28 असे त्याचे नाव आहे. तो मूळचा यमनापूर, तालुका बेळगाव येथील राहणारा होता. सध्या सुळढाळ, तालुका गोकाक येथील आपल्या आजीच्या घरी राहत होता. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ बहीण असा परिवार आहे. दीपकचे वडील प्रकाश यल्लप्पा नायक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारिहाळ पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. बेळगाव शहरामध्ये पाण्याची समस्या निर्माण होत आहे. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. मात्र खुद्द महापालिकेलाच पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. सोमवारी टँकरद्वारे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात येत होते. यावेळी उपस्थितांमध्ये महापालिकेच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत होती. महापालिकेलाच जर पाणी नसेल तर जनतेला पाणी कोठून मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. श्री सरस्वती वाचनालय शहापूर बेळगावच्या वतीने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष 2024 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. आज टिळकवाडी बेळगाव येथील गोगटे कॉलेजच्या वेणुगोपाल ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र बेळगावकर, प्रमुख वक्ते म्हणून अविनाश धर्माधिकारी, वाचनालयाचे विश्वस्त किरण ठाकूर, अजय सुनाळकर, अध्यक्षा स्वरूपा इनामदार, उपाध्यक्ष दत्तप्रसाद गिजरे, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, कार्यवाह RM करडीगुद्दी व इतर मान्यवर उपस्थित होते. वक्ते म्हणून उपस्थित अविनाश धर्माधिकारी यांनी सावरकरांचे जीवन आणि संदेश यावर व्याख्यान दिले. रोटरी क्लब ऑफ बेलगामच्या वतीने KLE विश्वनाथ कत्ती दंत विज्ञान महाविद्यालयाच्या सहकार्याने प्रादेशिक वन विभाग भीमगड कार्यालयात मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेलगामचे अध्यक्ष जयदीप सिद्धन्नावर, सेक्रेटरी मनोज मित्सेल, डॉक्टर माधव प्रभू, राजेंद्र भांडणकर, डॉक्टर गौतम, डॉक्टर कान्होबा केळुसकर, किरण अंगडी व इतर उपस्थित होते. बेळगाव शहरात विविध ठिकाणी साचून असलेला कचरा भटक्या जनावरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. विशेषतः कचऱ्यामधील प्लास्टिक धोकादायक ठरू लागले आहे. शहरात कागद, प्लास्टिक व कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान भूक भागवण्यासाठी कचऱ्याच्या ढिगावर तुटून पडणाऱ्या मोकाट जनावरांना धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिका कचऱ्याची तातडीने उचल करणार का, असा प्रश्नही प्राणीप्रेमींनी उपस्थित केला आहे.
कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज सोमवारी रंजक सामने पार पडले। बेळगाव शहरातील स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर आयोजित या चषकात टिळकवाडी 11 विरुद्ध सिटी स्पोर्ट्स संघात पहिला सामना झाला। दोन्ही संघाने 1-1 ची आघाडी मिळवल्याने हा सामना ड्रॉ करण्यात आला। दुसरा सामना शिवाजी कॉलनी विरुद्ध फास्ट फॉरवर्ड्स या संघात झाला। या सामन्यात शिवाजी संघाचा 0-13 असा पराभव करून फास्ट फॉरवर्ड संघाने हा सामना जिंकला। दिवसेंदिवस फुटबॉल स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। पावन क्षेत्र श्री बडेकोळ मठाचे नागेंद्र स्वामी हे शनिवारी अनगोळ येथे आले होते। यावेळी त्यांचे भक्तांनी स्वागत केले। येथील रघुनाथ पेठ, मारुती मंदिर व नाथपई नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला त्यांनी भेट दिली। श्री क्षेत्र बडेकोळ मठ येथे महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन नागेंद्र स्वामी यांनी केले आहे। लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे। मतदार यादी अंतिम झाली असून त्याच्या पडताळणी व इतर माहितीसाठी चिकोडी बस स्थानकावर मतदार मदत केंद्राचा प्रारंभ नुकताच करण्यात आला। निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी, तालुका प्रशासन आणि नगरपालिका यांच्या वतीने हे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे। यासाठी विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। यामध्ये ऑनलाईन मतदार यादी तपासणी, मतदार केंद्र व इतर माहिती मतदारांना दिली जाणार आहे। याबाबत मतदारात जागृती करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी मेहबूबी, तहसीलदार CS कुलकर्णी, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी जगदीश कम्मार, PB कर्निंग, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक विनोद अमनगी, नगरपालिकेचे सहाय्यक अधिकारी आदी उपस्थित होते। सीमा भागातील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांना जोडणाऱ्या आणि आंतरराज्य वाहतुकीसाठी उपयुक्त असलेल्या कृष्णा नदीवरील चंदूर सैनिक टाकळी दरम्यान उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम पुन्हा रेंगाळले आहे। गत 10 वर्षापासून सदर काम सुरू आहे। 10 वर्षे उलटूनही अद्याप वाहनधारकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे। दोन्ही राज्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून येत्या एप्रिल अखेपर्यंत उर्वरित काम पूर्ण करून पूल वाहतुकीस खुला करावा अशी मागणी होत आहे। गतवर्षी पावसाने दिलेली हुलकावणी आणि सध्या उन्हाचा वाढता तडाखा यामुळे आगामी काळात शेती पाण्यासह पिण्याचे पाणी व जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे। कृष्णा काठावर सध्या पाण्याची मुबलकता असली तरी अन्य भागातून आत्तापासूनच पाणी टंचाई डोकेवर काढत आहे। कृष्णा नदीवर असलेल्या हिप्परगी जलाशयामुळे येड्डूर परिसरात बॅकवॉटरमुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे। असे असले तरी आगामी काळात पाणी टंचाई भासू नये यासाठी काटकसर करणे गरजेचे आहे। राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने NHAI राज्यातील वनक्षेत्रातील महामार्ग विकासाचे काम हाती घेतले आहे। विजापूर जिल्ह्यातील महसूल विभागाची जमीन वन विभागाच्या ताब्यात देण्याचा मानस आहे। या पार्श्वभूमीवर भूतनाळ आणि बाबानगर जवळील 200 हेक्टर क्षेत्र ओळखून या भागात वनशेतीसाठी सर्वकष आखाडा तयार करण्यासाठी जिल्हा प्रभारी MB पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे। या पार्श्वभूमीवर रविवारी भूतनाळ तलावाला भेट दिली। विजापूर शहरातील बबलेश्वर नाक्याजवळ बांधण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुलातील दुकाने वितरित करणे आवश्यक आहे। विशेषतः सेफ TSP अनुदान अंतर्गत बांधण्यात आलेली ही दुकाने अनुसूचित जाती जमातीत वितरित करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते उमेश कारजोळ यांनी केली आहे। महापालिकेच्या बैठकीत याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही। महापालिकेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।